नमस्ते, नमस्कार सर्वांना, माझा नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल आणि त्या थंबनेल संदर्भात जे काही महत्त्वाचे विषय आहेत ज्याच्यावरती जे लिहिलेले त्या विषया संदर्भात आज या ठिकाणी महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आपल्यासाठी. काय झालं, सर्वप्रथम मी सर्वांची माफी मागतो का प्रत्येक जण कॉल करतं, प्रत्येक जण SMS करतं, प्रत्येकाला कॉलला किंवा SMS ला रिप्लाय देणं शक्य होत नाही. कारण मला पण माझे काही ना थोडेफार ना कामं असतात आलं, त्याच्यामुळे मग प्रत्येकच वेळेस शक्य होत नाही. कधी गाडीवर असतो, कधी लेक्चरमध्ये असतो किंवा कधी इतर काही कामात असतो, त्याच्यामुळे प्रत्येकाला शक्य होत नाही. ठीक आहे, त्यात असतो. तर त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज ज्या विषयावर चर्चा करायची आपल्याला ते म्हणजे कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक फॉर्म आलेत हे तुम्ही पाहतच असाल, कोणत्या ठिकाणी किती फॉर्म आले हे तुम्ही पाहत असाल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मागचं मेरिट किती लागलं होतं आणि आत्ताचं मेरिट किती लागल. त्यानंतर मागच्या ठिकाणी किती फॉर्म होते आणि किती मेरिट लागलं होतं आणि आत्ता किती लागल. त्यानंतर पुढं ग्राउंड मे महिन्यात सुरू होणार का, ग्राउंड हे मे महिन्यात सुरू होणार का. त्यानंतर 1 एप्रिलच्या कागदपत्रांबाबत बद्दल काल 2-3 मुलींचा कॉल आला का म्हटलं सर ACBCचं जर एप्रिल नंतर काढलेलं जर टाकलं किंवा एप्रिल नंतरचे जे कागदपत्र टाकलं तर प्रॉब्लेम होतो, त्या संदर्भात पण बोलतो. पुढचा विषय ACBC आणि वयवाढी संदर्भातलं बोलणार आहे. आणि शेवटचा विषय असणार आहे का महाराष्ट्रात ज्या 5 टप्प्यात निवडणुका पार पाडणार आहेत ते 5 टप्पे कधी संपतात आणि मग तुमचं ग्राउंड नक्की कधी सुरू होईल या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वजण चर्चा सत्र भाग 7 मध्ये आज आपण या ठिकाणी करणार आहोत. सर्वप्रथम पुन्हा एकदा आपला आवडता YouTube चॅनल पोलीस भरती गुरु हार्देस सर, यामध्ये मी आपला मित्र हार्देस सर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि आपल्या आजच्या लेक्चरला व्हिडिओला सुरुवात करतो. खरं तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पोलीस भरतीचे फॉर्म सुटले. पोलीस भरतीचे 31 मार्च 2024 डेट संपली. मात्र डेट पुन्हा एकदा 15 दिवसांनी वाढवून देण्यात आली. 15 दिवसांनी डेट वाढवण्याचं कारण एकच होतं का ACBC हा जो दाखला होता निघत नव्हता. तुम्हाला अजूनही सांगतो, अजूनही तो दाखला काढण्यामध्ये फार मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. जर तो दाखला निघाला नाही तर अजूनही 15 दिवसांनी आपली मुदत वाढू शकते. 30 एप्रिल पर्यंत मुदत जाण्याची शक्यता वाटू शकते, म्हणजे वाढू शकते. अल्ला नक्की नाही पण वाढू शकते. कारण का जर ACBC आज सुद्धा निघत नाही मित्रांचा, विद्यार्थ्यांचे रोज फोन येत लोक आमचं इथे ACBC निघत नाही, आमचे तर जुनेच फॉर्मॅट सांगतात, आमचे तर असंच आहे, आमचे तर तसंच आहे. ठीक आहे, ACBCचं मी नंतर बोलतो. पहिला टप्पा घेतो म्हणजे कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक फॉर्म. विद्यार्थी मित्रांनो, मुंबईने 2 लाख क्रॉस केले. लक्षात द्या, मुंबई शहरने 2 लाख क्रॉस केले. ज्या ठिकाणी काही ठिकाणी मुंबई शहर 2 लाख क्रॉस करते त्या ठिकाणी काही घटक असे आहेत महाराष्ट्रातले का ज्या ठिकाणी 2000 पण क्रॉस झालेले नाहीत अजून. महाराष्ट्रातले अजून काही असे घटक आहेत ज्या ठिकाणी 2000 पण क्रॉस झालेले नाहीत आणि 2 लाख मुंबई क्रॉस करून गेलेले आहे. मग आता हे 2 लाख क्रॉस केलेले कोणी आहे, हे आलेले विद्यार्थी कोण आहेत सगळे. हे विद्यार्थ्यांचं ग्राउंड कमी का, लेखी कमी का, असे विद्यार्थी आलेत का तिथे सगळे, दुसरे आलेच नाही का सगळे 20 आणि 40 मार्कावाले आलेले आहेत असं नाही. टॉपचे सुद्धा विद्यार्थी, महत्तम पाठीमागच्या वेळेस वेटिंगला राहिलेले सुद्धा विद्यार्थी का ज्यांना रिस्क घेणं अवघड वाटते थोडंसं, ते सुद्धा विद्यार्थी मुंबईला गेलेले. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचे नोट करा, तुम्ही काही इंस्टाग्राम असन, व्हॉट्सअप असन, टेलिग्राम असन किंवा काही चॅनलच्या माध्यमातून तुम्ही पाहत असाल कुठं किती फॉर्म आले, कुठं किती फॉर्म आले, इथं किती फॉर्म आले. काय होते मित्रांनो, मी काल एका ग्रुपवरती चेक केलं, एका व्यक्तीने टाकलं होतं, त्यांनी 5 ते 6 दिवसापूर्वीचे फॉर्मचे अपडेट टाकले आणि काल मी त्याच घटकाला एका विद्यार्थ्याचा फॉर्म भरला, त्याच्यात मोठा लय फरक सापडला. म्हणजे काय होतं, अपडेट टाकतात, कधीचे बी उचलीत आणि कधीचे बी टाकून देतात. काही तर असे सांगतात का वरती दाखवते नाही घटक कोणता आहे, डायरेक्ट ऍप्लिकेशन आयडी टोकन आयडी दाखवत आणि जिल्ह्याचे नाव मनानेच सांगतात. त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका. लक्षात ठेवा, फक्त मुंबईला किती फॉर्म आले याची चौकशी करत चला, बाकी कोणत्या जिल्ह्याला किती फॉर्म आले पाहू नका. 2-4 घटक जर सोडले तर कुठं जास्त फॉर्म नाहीत आलेले. लक्षात ठेवा, तुम्हाला सांगतो, छत्रपती संभाजीनगर लोह मार्गाचा चेक करा किती फॉर्म आलेत, एकदम कमी फॉर्म आले छत्रपती संभाजी लोह मार्गाला. पुणे लोह मार्ग चेक करा, मुंबई लोह मार्ग चेक करा, लोह मार्ग सुद्धा काही कमी घटक नाही भेटे हो. अलग लक्षामध्ये सगळे कॉन्स्टेबल. त्या दिवशी एका मुलीचा म्हणजे मला वाटतं 26 तारखेला एक फॉर्म भरला आम्ही, माझी विद्यार्थी होती सागर म्हणून, त्याचा फॉर्म भरला. 196 फॉर्म होते फक्त. आणि अजून एक विद्यार्थी निकिता म्हणून 22 तारखेला फॉर्म भरला, 152 नंबर आला. आणि ज्या मुलीचा 22 तारखेला 152 नंबर येतोय त्या मुलीचा 26 तारखेला 196 नंबर येतोय. म्हणजे विचार करा फॉर्मचा जाण्याचा कल किती कमी त्या ठिकाणी. म्हणजे मी म्हणत नाही का तुम्ही तिथे जा लगेच, पण सांगतो तुम्हाला. त्याच्यामुळे हे व्हिडिओ किंवा हे व्हॉट्सअपच्या माहिती पाहू नका. तुम्ही डोक्यात फिट केलं ना मला नंदुरबारला टाकायचं आहे, नंदुरबार टाका. तुम्ही डोक्यात फिट केलं ना मला धुळे टाकायचं आहे, मला मुंबईच टाकायचं आहे, मला पुणे ग्रामीण टाकायचं आहे, मला सोलापूर टाकायचं, तेच टाका. आणि हो, अजून एक बरेच व्हिडिओ पाहता आता तुम्ही ग्रुपवरती पण, पाठीमागच्या तिथे एवढं मेरिट लागलं, इथं एवढं मेरिट, पाठीमागच्या मेरिटवर जाऊ नका. इथं 2 दिवसात जग बदलून जातं सगळं. वर्षभराचा मेरिटचा काय अंदाज घेऊन बसतो तुम्ही. मेरिटवर जाऊ नका पाठीमागच्या. हा, फक्त एक काम करू शकता तुम्ही,
एक काम करू शकता, पाठीमागचा पेपर चेक करू शकता आणि पाठीमागचा पेपर चेक करून तुम्ही असं ठरवू शकता का या ठिकाणी कसा पॅटर्न आला होता, या ठिकाणी प्रश्नांचं स्वरूप कसं होतं आणि त्यावेळेस त्या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक, SP किंवा CP कोण होतं आणि ह्या वर्षी पण तेच आहेत का बदललेत, ह्या वर्षी पण तेच आहेत का बदलले, हा थोडासा विधायक अभ्यास करा जरा शिक. आलं लक्षामध्ये. पाठीमागचं मिनिट एवढं लागलं, आता याच्यावर जाऊ नका. पाठीमागच्या वेळेस आमचे एक स्टुडंट आहे 123 मार्क घेऊन सुद्धा ओबीसीतून ठाणे सिटीला झाली नाही ती. यावेळेस ती 113 आहे बसती ठाणे सिटीला. कारण का याचा संबंध पाठीमागच्या गोष्टींवरती लावू नका. एखादा खासदार पाठीमागच्या वेळेस 4 लाख लीडने आला म्हणून त्यांनी यावेळेस सांगायचं ना की मी 4 लाख नाही आता 5 लाख लीडने येईन, यावेळेस तो पडायला बसलाय, अशी गंमत असती. समजलं का. त्याच्यामुळे पाठीमागच्या मेरिटच्या विषयावर जाऊ नका. पाठीमाग एवढं या वर्षी वेगळी पद्धत आहे, ह्या वर्षी डबल फॉर्म नाहीत. पाठीमागच्या वेळेस मेरिट वाढली, मेरिट जास्त गेली, ग्राउंड पॉवरने बऱ्याच ठिकाणी दिले, ग्राउंडचे सुद्धा कट ऑफ लागले. पाठीमागच्या वेळेस 40-45 ओव्हर सुद्धा काही कट ऑफ लागले ग्राउंडचे, यावेळेस एवढे कट ऑफ लागणार नाही, काळजी करू नका. आणि जरी लागली तर ठराविक ठिकाणचे लागतील, बाकी ठिकाणचे लागणार नाही. तुम्हाला आज सांगतो महाराष्ट्रातल्या काही घटकांचे मुलींचे कट ऑफ मुलींचे मेरिट फायनल हे 2 अंकात असणारे, काही अदर कॅटेगरीचे अलग लक्षामध्ये त्यानुसार विचार करून फॉर्म. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, फॉर्म भरताना आपले मित्र परिवार हे त्या गोष्टी तुम्ही तुमच्या पद्धतीने ग्रुप वगैरे ते तुम्हाला सगळं माहिती, त्याचा काही विषय तुम्ही त्या पद्धतीने करताय, ते काही मी सांगायची गोष्ट नाही किंवा मी सांगणं पण ते योग्य नाही. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले आणि मागचं मेरिट किती लागलं याच्या संदर्भात कन्फ्युज होऊ नका, त्याच्यावरती जाऊ नका. कारण तुम्ही काय करता माहिती का, पाहता कुठेतरी व्हॉट्सअप टेलिग्रामला इकडे तिकडे कुठेतरी पाहता आणि मला मेसेज करा, सर हे तर म्हणले मागच्या महिन्यात मागच्या ठिकाणी तुम्ही म्हणले इथं फॉर्म भरा एवढं. अरे बाबा मागच्या ठिकाणी कुठं, इथं कालच्या तुला क्लासमध्ये काल जर 90 मार्क पडले तर आज तुला 90 मार्क पडतात याची गॅरंटी नाही. एका दिवसात तो बदल होतो, वर्षाचा बदल आहे तो भाऊ, कळलं का. त्याच्यामुळे मागचं मेरिट किती लागले याच्यावर जाऊ नका. मागचं मेरिट लागायचं कारण वेगळी होती, हे मेरिट वेगळं लागेल त्याला ठेवा. मागचं ज्या ठिकाणी पाठीमागचं मुलींचा कट ऑफ आहे 124, पुणे ग्रामीणचा 124 कट ऑफ आहे मुलींचा, किती 124. ह्यावेळेस तेवढा पण कट ऑफ लागतो का नाही माहित नाही. म्हणजे काय होतं शेवटी तुम्ही पाठीमागचं सिंहावलोकन करणं गरजेचं असतं, पण ते कधी गरजेचं असतं ज्यावेळेस सेम कंडिशन पाठीमागच्या ह्या भरतीला असत्या ना, मग ठीक होतं. हा अजून एक महत्वाचं, पाठीमागच्या वेळेस एक लक्षात येतं का तुमच्या, पाठीमागच्या मुंबईचा पेपर आपल्याला द्यायला संधी होती, मुंबईचा एक फॉर्म आपल्याकडे शिल्लक होता, पाठीमागच्या वेळेस. आणि पाठीमागच्या वेळेस मुंबईचा एक फॉर्म शिल्लक असताना देखील 2 लाख प्लस अर्ज आले होते आणि यावेळेस एकच असून सुद्धा 2 लाख प्लस अर्ज आले. हे कधी अभ्यास केला का ह्या गोष्टींचा काय प्रॉब्लेम होऊ शकतो भरती प्रक्रियेवरती. फक्त काहीतरी पाहता आणि काय करता तुम्ही, पाहता सगळ्यांचं आणि विचारिता मला. लक्षामध्ये. कारण का साहजिक आहे, तुम्हाला माहिती काय हार्दे सर आपल्याला काहीतरी याच्यावरती सांगतो, मग मी काय करतो, तुमचे कॉल SMS असतील किंवा मेसेजचे रिप्लाय मला देणं शक्य होत नाही, मग मी असे व्हिडिओ बनवतो चर्चासत्र, रोज 2 ते 3 दिवस मिळते चर्चासत्र आपलं चालू राहणार. लक्षामध्ये. ठीक आहे, पहिले 2 क्वेश्चन क्लिअर केले मी तुमचे, काय म्हणजे कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले आणि मागचं मेरिट पहा. एक याच्यावर काय जाऊ नका, तुमच्या डोक्यात फिट बसलं ना आपल्याला रायगड टाकायचा, रायगडच फेकून द्या. तुमच्या डोक्यात आला ना सिंधुदुर्ग टाकायचा, सिंधुदुर्ग टाका. सोलापूर ग्रामीण भरायचं, सोलापूर ग्रामीण भरा. नाशिक ग्रामीण भरायचं, नाशिक ग्रामीण भरा. नाशिक शहर भरायचं, नाशिक शहर भरा. पाहून मिळून जाऊ नका. लक्षामध्ये. हा अभ्यास करायचा तर कोणत्या गोष्टींचा करा, कारण पाठीमागचा पेपर कसा निघला होता, त्यावेळेस त्या ठिकाणी SP कुठे होते, कोण होते, किंवा ते SP आता कोणत्या ठिकाणी गेलेले आहेत, ते कोणत्या जिल्ह्याला आले आहेत, किंवा आता तुम्ही ज्या जिल्ह्याला फॉर्म भरा त्या जिल्ह्यात जे SP ते पाठीमागच्या भरतीला कोणत्या ठिकाणी होती. भरती पेपरचा दर्जा कसा असू शकतो, पेपरच्या दर्जामध्ये पाठीमागच्या वेळेस त्या ठिकाणी असं एक करू शकता. फार तर पाठीमागचं मेरिट किती लागले विचार ना करू. पाठीमाग सपोज नाशिक सिटीची जागाच नव्हती, तो भाग वेगळा आहे. पुणे ग्रामीणला पाठीमागच्या कोणत्या घटकावर जास्त भर दिला होता, सायन्स किती मार्काला आलं होतं, GK किती मार्काला आलं होतं, मराठी व्याकरण किती मार्काला आणि कोणत्या प्रकारचं आलं होतं, ह्यो अभ्यास करा थोडा विधायक, का ज्यांनी तुम्हाला पुढे घेऊन जाण्यास मदत होणार आहे. पाठीमागचं मेरिट पाहून फॉर्म जर बदलवले तर पुढे नाही, तुम्ही मागं पण जाणार नाही. लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, ग्राउंड मे महिन्यात होणार का, तिसरा प्रश्न क्लिअर करतोय. ग्राउंड मे महिन्यात होणार का, या संदर्भात खूप मुलांचे कालपासून प्रश्न येतात. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातल्या निवडणुका ह्या 4 टप्प्यात पार पडत आहे. महाराष्ट्रातल्या ज्या निवडणूक आहे 5 टप्प्यात पार पडत आहे.
पहिलाच टप्पा आहे महाराष्ट्रातला 19 एप्रिलला, दुसरा टप्पा आहे 26 एप्रिलला, तिसरा टप्पा आहे 7 मेला, चौथा टप्पा आहे 13 मेला आणि पाचवा टप्पा आहे 20 मेला. मित्रांनो 20 मे पर्यंत लोकसभेच्या निवडणुकाचे महाराष्ट्रामध्ये आणि लोकसभा निवडणूक आहे मित्रांनो. आणि या सार्वत्रिक निवडणूक आहे. ग्रामीण पातळीपासून तर डायरेक्ट राज्य पातळी देश पातळीपर्यंत आपल्याला पोलिसांचा बंदोबस्त द्यावा लागतो. आणि असं नाही आता काल एक जण म्हणला पण सर मुंबईचं होऊ शकतं कारण मुंबईचे पोलीस थोडंच खेडेगाव. अरे बाबा मुंबईचे पोलीस नागपूरला, नागपूरचे पुण्याला, पुण्याचे सगळे पोलीस इकडे तिकडे जातात. इव्हन जे ट्रेनिंग सेंटरला मुलं आहेत आता सध्या सगळे भरलेले ट्रेनिंग सेंटर, यांना सुद्धा इलेक्शन ड्युट्यांना काढणार बाहेर. आता अलग लक्षामध्ये इलेक्शन, या वेळेचं इलेक्शन सगळी फुटातूट झालेली आहे. डबल डबल पक्ष झालेले आहेत, सगळे दोन दोन पक्ष एकाच नावाचे झालेले आहेत, सगळे वादविवाद निर्माण आहे, म्हणजे सगळं आटातटीच्या लढती आहेत. त्याच्यामुळे यावेळेस पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असणार आहे, पोलीस बंदोबस्त जास्त प्रमाणात असणार आहे. आणि 20 मे पर्यंत तर आपलं ग्राउंड होणं शक्य नाही. लक्षामध्ये 20 मे नंतर आता खरं सांगायचं म्हणजे काल काहीतरी कोणतरी व्हिडिओ टाकला होता ग्राउंड होणार म्हणून. एक सांगतो होऊ शकतं, मी म्हणतो उद्या झालं तरी अडचण नाही मला, लक्षामध्ये. पण तुम्हाला माहिती माझं एक अभ्यासपूर्वक सांगतो, लोकसभेच्या निवडणुका असताना ग्राउंड घेणं काय अवघड नाही. लक्षामध्ये अवघड नाही, घेता येणार नाही असं नाही. परंतु काय होतं जर तसं घ्यायचं म्हटलं तर पोलीस प्रशासनावर ताण पडत, भरती प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे. मोठमोठे ऑफिसर लोक, अधिकारी लोक यांना बंदोबस्तांच्या लाईन असतात, म्हणजे बंदोबस्ताचे नियोजन करावं लागतात. कारण का नेते मंडळ यांच्या फिराफिरी असतात. त्याच्यानंतर 20 मेला जर ग्राउंड संपलं, 20 मेला जर इलेक्शन संपलं तर ठीक आहे, मान्य आहे ना, 20 मे नंतर आपलं ग्राउंड सुरू होऊ शकतं. आणि यावेळेस ग्राउंडला टाइम नाही लागणार, यावेळेस ग्राउंडला टाइम नाही लागणार. फास्टमध्ये फक्त मुंबई जर सोडलं ना, बाकीचे सगळे ग्राउंड फास्टमध्ये होऊन 2-2, 4-4, 4-5 दिवसात ग्राउंड होऊन जातं, 2-4 दिवसात ग्राउंड संपणार. म्हणजे 21 मेला जर ग्राउंड सुरू झालं 23 मे पर्यंत सगळं सुपडा साफ होऊन जाणार ग्राउंडचा, लक्षामध्ये. पण 2 जूनला का 4 जूनला काहीतरी निकाल आहे आपला, तो निकाल लागेपर्यंत सुद्धा बंदोबस्त हातात एकदम कार्यक्षम ठेवा लागतो. आणि मग त्याच्यानंतर शक्यतो तुम्ही माझ्या जूनला ग्राउंड पाऊस होतो, पाठीमागचं मंडपाखाली पाणी होतं, पाण्यात मंडप होता मुंबईला तुम्हाला माहिती, तरी ग्राउंड झाले होते, मुलांचे तारखा बदलून दिल्या होत्या, ग्राउंड झाले होते तुम्हाला माहिती. त्यामुळे ग्राउंड पाऊस आला वगैरे ते काळा होता का पावसाळ्यात ग्राउंड होते ना वगैरे, आता काय नाही, आता होऊन जातात करून. पाऊस कुठं आता वेळेत पडतोय, जून जुलैला कधी पाऊस येतो, आता येतो कधीतरी शिपडायला, मध्ये पाऊस येतच नाही आता, लक्षामध्ये. म्हणजे लक्षात ठेवा पाऊस पण वेळेत पडत नाही, त्यामुळे होऊन जातात, काय प्रॉब्लेम येत नाही. आणि फुल मे महिन्यामध्ये ग्राउंड म्हणजे मित्रांनो उन्हाळा कसा असणार आहे मे मधला, तुम्ही मला सांगा. एप्रिलमध्येच आपल्या डोक्याला पार असं वाटतंय का वरून इस्तू ठुलाय का, इतकं ऊन आहे. मे मध्ये ऊन किती असते मित्रांनो, शक्य आहे का मे मध्ये ग्राउंड होणं? किंवा ठीक आहे मे मध्ये ग्राउंड जरी झालं म्हणलं तर ते निवडणूक आहेत, ते टप्पे, मला सांगा त्या टप्प्यांमधला फरक कितीचा आहे? 5-5, 10-10 दिवसाचा फरक आहे. मला सांगा 19 एप्रिलला ग्राउंड झाल्यानंतर 19 एप्रिलला पहिला टप्पा आहे, बरोबर ना. 19 एप्रिल आत्ता फॉर्म संपल्यावर पहिला टप्पा आहे 4 दिवसांनी. 19 एप्रिल नंतर 26 एप्रिल मध्ये राहते 6 आठवडा. त्या आठवड्यात लगेच मग त्या आठवड्याची पुढची तयारी करावी लागते त्यांना. सभा आहेत, मिटिंग आहेत, मोठमोठे प्रचार सभा आहेत. 26 एप्रिलला झाल्यानंतर 7 मे 10 दिवसांनी लगेच 7 मेला आहे. 7 मे झाल्यावर 13 मे परत आठवड्यात 13 मेला आहे. 13 मे झाल्यावर 20 मे परत एक आठवड्यामध्ये, म्हणजे आठवड्याच्या याच्यावरती फरकावरती. त्याच्यामुळे मे मध्ये ग्राउंड झालं तर चांगलं आहे, परंतु मला वाटत नाही का मे मध्ये आपल्या ग्राउंडला हे होईल म्हणून सांगता येत नाही. आणि जर झालं तर बेस्टच आहे. अल्लाच मी असं नाही म्हणत बरं का मे मध्ये होऊच शकत नाही असं नाही सांगत, परंतु मे मध्ये थोडंसं चालू घडामोडीनुसार विचार जर केला करंटच्या तर त्यावेळेस थोडंसं अवघड वाटतं. ठीक आहे, असो ते होईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जातोय 1 एप्रिलची कागदपत्र. काल बऱ्याच मुलींचे कॉल आले, मुलींचे का सर मी ACBCचं कागदपत्र 1 एप्रिल नंतरचं टाकते, परंतु ते त्या ठिकाणी काय होतंय का देत नाही, म्हणजे दाखवत, म्हणजे फॉर्म ऍक्सेप्ट करत नाही. तर त्या सर्व विद्यार्थ्यांना माझं एक सांगणं असेल का मित्रांनो, तुमचं काहीतरी फॉर्म भरताना काहीतरी एक क्युरी राहत असेल, त्याच्यामुळे ज्या क्युरीमुळे तुमचा फॉर्म सबमिट होत नसेल, परंतु असं काही कधी होणार नाही, लक्षात ठेवा असं होणार नाही, फॉर्म तुमचे सबमिट होतात. दुसरी गोष्ट, नॉन क्रिमिनलच्या संदर्भात सगळेजण बोलू राहिल्यात. मित्रांनो तुम्हाला मी हात जोडून विनंती सांगतो, मी व्हिडिओ टाकलाय, त्या व्हिडिओत मी सगळं सांगितलंय. लक्षात ठेवा नॉन क्रिमिनलचं इयर तुमचं जर एप्रिलच्या नंतर काढला तर इयर चेंज होतं, एप्रिलच्या आधी तेच रेंज राहतं. 31 मार्च 2024चा नॉन क्रिमिनलचा अर्थ असा होतो का ते तुझं नॉन क्रिमिनल हे 23-24चं नॉन क्रिमिनल आहे, त्याच्यामुळे ते नॉन क्रिमिनल चालतं. आणि जर तू मार्चच्या अगोदर म्हणजे 29 मार्चला काढला असेल, 22 मार्चला काढला असेल, 24 मार्चला काढला असेल, इव्हन 30 मार्चला जरी काढला असेल नॉन क्रिमिनल,
तरी तुझं ते नॉन क्रिमिनल त्या ठिकाणी चालतं, कारण त्याचा सुद्धा इयर 22-23च राहतं, सॉरी 23-24 राहतं. पण एप्रिल नंतर जर तुम्ही नॉन क्रिमिनल काढलं तर त्या एप्रिल नंतरच्या नॉन क्रिमिनलचं जे इयर आहे ते 24-25, 25-26, 26-27 असं त्या नॉन क्रिमिनलचं इयर जातं. म्हणून ते 31 मार्चच्या अगोदरचे जे सर्व नॉन क्रिमिनल आहेत, मग तुम्ही ते कधीही काढलेलं असू द्या, मग काहींचं 26ला संपते, मार्चच्या अगोदर काढले पण 25ला संपते, 26ला संपते, त्यांचे सुद्धा त्या ठिकाणी चालतात. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर एसीबीसीचा दाखला भेटत नाही. बऱ्याच ठिकाणी भेटायला सुरुवात झाली, परंतु काही ठिकाणी एसीबीसी दाखला भेटत नाही. तर त्या एसीबीसी दाखल्या संदर्भात पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जर तुम्हाला एसीबीसी दाखला भेटला नाही तर काळजी करू, कोणाचंही नुकसान होणार नाही. डेट परत वाढू शकते त्या संदर्भात. आलं लक्षामध्ये. वाढायलाच असं नाही पण वाढू पण शकते. त्याच्यामुळे तुम्ही युद्ध पातळीने काम करा. दाखले काढण्यासंदर्भातलं फास्टमध्ये काम करा. काही दाखले तुम्हाला भेटत नाही आपल्या आजोबांचे वगैरे, ते निरक्षरचे दाखले भेटतात, ते दाखले घेऊन तुम्ही त्या ठिकाणी करा. आणि सगळ्यात महत्वाचा आणि शेवटच्या मुद्द्याकडे मी आता जातोय, वयवाढ या संदर्भात. वयवाढ संदर्भात भरपूर प्रयत्न केले असतील. मुकुल भाऊ असेल, त्यांची टीम असेल, त्यांचे सर्व काम चालू आहेत. ठिकठिकाणी काम चालू आहे. पश्चिम महाराष्ट्रात पण कामं चालू आहेत, मराठवाड्यात पण कामं चालू आहेत आणि विदर्भात पण कामं चालू आहेत वयवाढी संदर्भात. त्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर वयवाढी संदर्भात काही विद्यार्थ्यांनी, आता विद्यार्थी कायम संपर्कात असतात. खरं तर मी जाणार होतो औरंगाबाद खंडपीठात संभाजीनगरला, परंतु नाही जाता आलं वेळेअभावी. त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये आपले याचिका टाकण्यात आलेल्या आहे आणि काही केस पण दाखल झालेल्या आहेत. तर त्याच्या ज्या सुनावण्या आहेत, एकाची सुनावणी मला वाटतं 8-9 तारखेला काहीतरी, एकाची सुनावणी पुढच्या नेक्स्ट वीकला असेल. त्यामुळं वयवाढ संदर्भातल्या ज्या याचिका जातील त्याच्यावरती ज्या आता त्याच्यावर हिअरिंग असेल, त्या हिअरिंग ज्या वेळेस असेल त्यावेळेसच त्याच्यानंतर आपल्याला खरी गोष्ट काय आहे किंवा काय नाही ते समजेल. हिअरिंग नंतर आपल्याला सगळ्या गोष्टी समजून जातील लक्षामध्ये. त्याच्यामुळं प्रयत्न युद्ध पातळीवर चालू आहेत. फक्त घरी बसून बोलणं किंवा SMS करणं हे नाही. टीम, मुलांच्या ठिकठिकाणी टीम कार्यरत आहेत. प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी जात आहेत, प्रत्येक ठिकाणी गाठीबिठी घेत आहेत, प्रत्येक ठिकाणी तळागाळापासून तर टॉपपर्यंत विद्यार्थी पोहोचत आहेत. त्याच्यामुळे ते पण गोष्टी त्या ठिकाणी चालू आहे. त्यामुळे त्याचा काय लोड घेऊ नका, ते पण होऊन जाईल. काय टेन्शन घ्यायचं काही काम नाही. एवढं 15 दिवसामध्ये त्याचा, 15 दिवसाचं कशाला, 5-10 दिवसामध्ये त्याचं समजून जाईल आपल्याला काय काय नाही. ओके, ठीक आहे, चालते. एवढे जेवढे प्रश्न होते सगळ्या प्रश्नांचं मी या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे. आता जर कोणाचं काय अडचणी असतील तर प्लीज कृपा करून कॉल SMS करण्यापेक्षा कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा व्हॉट्सअपला SMS करा. खाली माझा मोबाईल नंबर दिसतो, त्याच्यावरती व्हॉट्सअपला SMS करा. मी त्याच्यावरती सगळी माहिती तुम्हाला मेसेज वाचल्यानंतर मी तुम्हाला परत चर्चासत्र भाग 8 मध्ये मी तुम्हाला ही माहिती द्यायचं काम करेल. ओके, चालते. तोपर्यंत मी तुमच्या आता या ठिकाणी रजा घेतो. थांबूया, भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. बरोबर, बॅच तर तुम्ही घेणार, परंतु काही विद्यार्थी बॅच नाही घेणार. मग त्यांच्यासाठी काय? तर मित्रांनो, काळजी कसली करताय? फुल्ली अपडेट एडिशन आहे हे. केवळ साधा बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 12वी आवृत्ती आलेली. मित्रांनो, 10 पुस्तकं 10 वेळा वाचण्यापेक्षा हे एक पुस्तक 1 वेळा वाचा आणि पोलीस व्हा. विद्यार्थी प्रिय बेस्टसेलर 35,000 व 40,000 जम्बो पुस्तकाची नवीन सुधारित आवृत्ती आता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील QR कोडसह स्मार्ट बुक स्वरूपात उपलब्ध झालेले आहे. लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रकांचा सखोल विश्लेषण समावेश. सिद्धेश्वर हाडवे सरांच्या टेस्ट सिरीज पुस्तक बुक सिरीज मधले अतिशय महत्त्वाचं जम्बो बुक सिरीज, फुल्ली अपडेटेड एडिशन, 45,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण, द स्मार्ट बुक, द नेक्स्ट जनरेशन वन स्टॉप सोल्युशन. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं पुस्तक, ऑल इन वन, सामान्य, मराठी, अंकगणित, बुद्धिमत्ता, नवीन पॅटर्न नुसार 50 संभाव्य संपूर्ण सराव, ऑनलाईन टेस्ट मोफत, 40+ टॉपिक वाईज व्हिडिओ, 200+ टॉपिक वाईज टेस्ट रँक, 50 सराव टेस्ट रँक, बेस्ट सेलर म्हणून किताब फटकावणार, 1500+ स्मार्ट QR कोडचा समावेश असणार, प्रत्येक घटकाची पुनरावृत्ती झालेलं साधारण आधारित प्रश्न स्मार्ट मान्य करणार, महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक म्हणजे मार्गदर्शक सिद्धेश्वर हाडवे सर यांचं भारतीय प्रकाशन पुणे, आणि 45,000 जम्बो. आपल्या जवळच्या बुक स्टॉलला जा आणि लवकर जम्बो म्हणा, लगेच तुम्हाला पुस्तक देतील. चला तर मग थांबो, नक्की पुस्तक खरेदी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.